आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद यासाठी घेतलेली आहे की सध्या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था कोणत्या लेवलला चालली आहे याची प्रत्येकाला जाणीव आहेच. आणि विशेषतः महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत, दिवसाढवळ्या महिलांवर बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत आणि हे खुनी मोकाट सुटलेले आहेत. त्यांना कुठेही कायद्याचा धाक नाही आहे, पोलिसांचा धाक नाही आहे आणि वेगवेगळे दररोज वेगवेगळे गुन्हे घडत आहेत. आणि अशा या मोकाट आरोपींना सरकारने कायद्याचा धाक दाखवून किंवा पोलिसांनी त्यांचा पोलीस खात्याचा कायद्याचा धाक दाखवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. आणि आज आमच्या महिलांमध्ये मुलींमध्ये जे असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी शांतता येण्यासाठी या सरकारने प्रयत्न करावा. ज्या पद्धतीने सरकारने सूत्र हातात घेतलेली आहेत, पण गेल्या 2.5 वर्षात जर आपण पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः दिंडवडे निघालेले आहेत. ज्यांना नको त्यांना सरकार सुरक्षा यंत्रणा पुरवते, त्यांना बॉडीगार्ड्स पुरवते, पण आज सर्वसामान्य जनता रस्त्यावर फिरताना त्यांचं जीणंही नकोसं झालेलं आहे. आणि कुठेतरी या शंड सरकारला हे सगळं दिसत असूनही त्यांनी डोळ्यावर कातडं ओढलेलं आहे आणि हे त्यांचं डोळ्यावर ओढलेलं कातडं कुठेतरी दूर करावं यासाठी आम्ही जनआक्रोश मोर्चा काढला, आम्ही आंदोलनं केली, आम्ही कलेक्टरना निवेदनं दिली, पोलीस कमिशनरना निवेदनं दिली, पण याबाबत कोणतंही काही पुढे कारवाई झालेली नाही आहे. आणि कुठेतरी आता आमच्या संयमाचा कडेलोट व्हायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून पत्रकार परिषद घेऊन या माध्यमातून आम्ही आमच्या या संतापाला वाचा फोडतोय की जर अजूनही सरकारने याबाबत काही ठोस निर्णय घेतला नाही तर आमच्या संतापाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका. आणि नंतर जे काही घडेल त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार आणि पोलीस यंत्रणा असेल हेच मी या ठिकाणी सांगते. आपल्याला असं वाटतं का की कुठेतरी पोलीस असक्षम आहेत किंवा पोलिसांवर कुठला तरी दबाव आहे त्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत असं म्हणणं आहे? पोलीस असक्षम आहेत असं मी म्हणू शकत नाही. पोलीस खूप काही करू शकतात, पण आज या ठिकाणी ज्यावेळी आम्ही वावरतो त्यावेळी एकच लक्षात येतं की त्यांचे हात त्यांना जर थोडंफार जर सैल आदेश दिले तर पोलीस निश्चित याबाबत कारवाई करू शकतात, कारण तेही सामान्य नागरिकच आहेत. कुठेतरी ज्यावेळी वर्दी त्यांच्या अंगावर चढते त्यावेळी कायद्याचे त्यांच्या हातामध्ये कायदा येतो आणि त्या कायद्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी करण्याचं त्यांनी एक वचन दिलेलं असतं. पण ज्यावेळी त्यांच्यावर कुठून तरी वरून दबाव असतो त्यावेळी त्यांचे हात बांधले जातात आणि मग ते काही कार्य करू शकत नाहीत असं मला तरी आज वाटतंय. आपण महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्र आहे. काल राष्ट्रवादीने आंदोलन केलं शरद पवार गटाने, आज तुम्ही करता. जर तुम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन आंदोलन केलं तर त्याचा फायदा होणार नाही असं वाटतं? नक्कीच होईल. पण आता काय आहे की प्रत्येक जण आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतो. या सरकारच्या कानापर्यंत ह्या प्रत्येकाच्या व्यथा पोचतात की नाही हा आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि जर एवढं सगळं होऊनही सरकारकडून काही कारवाई होणार नसेल तर नाईलाजाने आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल हे मी या ठिकाणी सांगते. पुढची भूमिका तुमची काय असेल? पुढची भूमिका मी आत्ताच स्पष्ट करू शकत नाही, कारण उद्रेक जो होतो तो उद्रेक त्या वेळच्या प्रसंगानुरूप असतो. त्यामुळे त्यावेळी पुढची आमची भूमिका काय असेल हे मी आत्ता ओपन करू शकत नाही, पण पुढची भूमिका आमची अतिशय कठोर असेल एवढं निश्चित. ओके मॅडम, मागील काही दिवसांपूर्वी निषेध आंदोलन केलं होतं आणि पुन्हा 30 वेळ आलेली, काय सांगाल तुम्ही? वारंवार आंदोलन केली, निवेदनं दिली, पोलिसांना दिलं, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, पण काही कुठेही गुन्ह्याचा चढता जो आलेख आहे त्याच्यामध्ये काहीही कमी नाही आहे, वाढताच आलेख चाललेला आहे. काल परवापासून तर ह्या सगळ्या गुन्ह्यांनी अगदी तीव्र त्याचं स्वरूप धारण केलेलं आहे. तर कुठेतरी आणि अत्याचाराचा एवढं परिसीमा गाठलेली आहे, एवढं विकृत त्या मुलीचा जो त्याची हत्या केलेली आहे, अक्षता म्हात्रे आहे, यशस्वी शिंदे आहे, तर त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघितलं तर अक्षरशः संताप आणि चीड निर्माण होते. आणि कुठेतरी एवढी आंदोलनं केली, निषेध केला त्याचा, तरी कुठेही सरकारच्या कानावरती काही आमचा हा पोचत नाही आहे, आवाज पोचत नाही आमच्या महिलांचा. तर आज तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ठाणे जिल्हा महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि महिला म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सध्या लाडकी बहीण योजना चालू आहेत
पण त्या बहिणी, लाडक्या बहिणीसोबत किती लाडक्या मुली आहेत, तरुण मुली आहेत, लाडक्या आई आहेत, जी आपली वरळीला जिचा हे झालं हिट अँड रन प्रकरण, कावेरी नाखवा, इतकं भयंकर तिची म्हणजे हत्याच म्हणता यायला पाहिजे त्याला. अशा नराधमांना ते मोकाट सुटलेले आहेत. पैसे भरून, पैशाचा आणि राजकीय सत्तेचा दबाव असून हे सगळे आरोपी मोकाट फिरत आहेत आणि पुन्हा दुसऱ्या गुन्ह्याला हजर होत आहेत. त्यांना का तुम्ही मोकाट सोडतायत? त्यांना कधी तुम्ही शासन करणार? अशा नराधमांना कधी तुम्ही फाशी देणार? एखादा असा नराधम जेव्हा त्याला फाशीची शिक्षा घडेल तेव्हा कुठेतरी या घटनेला सगळ्यांना आळा बसेल. कुठेतरी सरकारने असं ठोस पावलं उचलायला पाहिजेत. न पेक्षा त्या नराधमाला आमच्या महिलांच्या हाती द्या, आम्ही त्याला कठोर शासन देतो. म्हणजे हा कुठेतरी ह्याला चाप बसेल. आणि हा चाप बसण्यासाठीच आणि पोलीस यंत्रणा, जी सुरक्षा यंत्रणा राबवण्यासाठी पोलीस पाहिजेत. पोलीस आहेत कुठे सध्या? सध्या पोलीस कुठेच नाही आहेत. सगळे राजकीय नेत्यांचे कुटुंबीय आहेत, गुंड आहेत, त्यांच्या सगळे सेवेला सगळे हजर आहेत. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची कमी आहे. पोलिसांची भरती होत नाही आहे. किती वर्ष झालेली भरती रखडून पडलेली आहे. आणि परत रास्त्याची गस्त घालण्यासाठी पोलीस नाही आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गुन्हेगारांना खतपाणी मिळतं आहे हे, आणि चांगलं वातावरण मिळतं आहे पोषक. पोलीस नसल्यामुळे आणि राजकीय वर्धस्त असल्यामुळे सगळे मोकाट फिरत आहेत आणि सगळे मनमानी कारभार चाललेलो आहे. आणि ह्याला कुठेतरी रोख बसण्यासाठी आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी इथे ह्या पत्रकार परिषद घेतलेली आहे. मॅडम, पाहिलं तर पुण्यामध्ये देखील एक प्रकरण घडलं होतं हिट अँड रनचं. त्यानंतर वरळीमध्ये महिलेचा अपघात झाला होता आणि आता पूर्णमध्ये देखील अशी घटना घडते. काय वाटते, महाराष्ट्राचा कुठे बिहार होतोय का? नक्कीच. आता सगळ्यांच्या तोंडी तेच विषय चाललेले आहे. आता महाराष्ट्राचा बिहार काय, थोड्या दिवसांनी मणिपूर पण होईल. जर ह्याला वेळेस जर तुम्ही आळा घातला नाही तर ही जास्त दिवस दूर असं मला वाटतं. म्हणजे खूप गंभीर गोष्ट आहे ही, आणि सरकारने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावं. अन्यथा आम्ही महिला या आरोपींना जर आमच्या हातात दिलं तर आम्ही योग्य तो त्याचा निर्णय घेऊन त्याला कठोर शासन देऊ. आरोपीसाठी पहिल्यांदा वकील ते प्रायव्हेट वकील करतात, आणि त्यांच्याकडे जर कोणी वकील भेटत नसेल किंवा पैशाचा काही प्रॉब्लेम असेल फीससाठी, तर लिगल हेड मधून सरकारच्या खर्चातून त्यांना वकील दिला जातो. तर माझं असं सरकारकडे विनंती आहे की अशा आरोपींसाठी सरकारने खर्च करून वकील करण्याची काही गरज नाहीये. फास्ट ट्रॅकवर केस चालवण्याची देखील गरज नाहीये. जर आपला आरोप ते कबूल करत असतील तर त्यांना सरळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे, आणि ही अमेंडमेंट नवीन कायद्यामध्ये भारतीय न्याय दंड संहितेमध्ये झाली पाहिजे असं मला वाटतं. त्या पद्धतीने आरोप होते की महाराष्ट्र हा पंजाब युपी सारखा झालेला आहे. आपल्याला काय वाटतं, गृहमंत्री कुठेतरी याच्यामध्ये बदल करावा? गृहमंत्री जे आहेत त्यांना माझी विनंती आहे की जे मोठे मोठे गुंडे आहेत किंवा जे राजकीय घराणे आहेत त्यांना तुम्ही खूप जास्त पोलिसांना, सिक्युरिटी पोलिसांची त्यांना देत असतात. त्याच्यामुळे पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे. ते तुम्हाला सिक्युरिटी देतील की या सगळ्या गुन्ह्यांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतील. तर तो कुठेतरी प्रयत्न जर थांबला तर पोलीस आपल्या कामावर लक्ष देतील आणि जास्त लक्ष देतील, आणि असे जे गुन्हे घडतायत ते घडणार नाहीत.